प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण काही ट्रिग्नोमेट्रिक टाईप रिलेटेड इंटिग्रेशनचे एक्झाम्पल बघितले, ठीक आहे ना. तर काही आज आपण अजून देखील काही ट्रिग्नोमेट्रिक रिलेटेड फंक्शन्स काय करणार आहेत बघणार आहोत, ठीक आहे. तर डायरेक्टली एक्झाम्पलकडे जाऊयात. सिम्पल टाईप आहे, थोडेसे डिफरंट एक्झाम्पल आहेत, त्याच्यामुळे हे एक एक्स्ट्रा म्हणजे लेक्चर्स आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो, ठीक आहे ना. तर फर्स्ट एक्झाम्पल बघू डायरेक्टली. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय, इंटिग्रेशन 1/1 प्लस साइन एक्स डी एक्स, ठीक आहे ना. सिंपल आहे मित्रांनो, काय दिसतंय 1/1 प्लस साइन एक्स. तर अशा टाईपचे एक्झाम्पल जेव्हा दिसतील मित्रांनो, या ठिकाणी दिले बघा हे 5, 1/1 1/1 1/1 प्लस समथिंग, ठीक आहे ना. तर या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिले काय करायचं आहे, या खालची जी टर्म असेल 1 प्लस साइन एक्स, तर याच्या अपोजिट म्हणजे 1 मायनस साइन एक्स या टर्मने आपल्याला पहिले याला काय करून घ्यायचं, मल्टिप्लाय डिवाइड, म्हणजे रॅशनलायझेशन सारखं, ठीक आहे. तर आय इज इक्वल टू काय होणार, इंटिग्रेशन 1/1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. या ठिकाणी काय आहे ना मित्रांनो, तुमचा dx. सिंपल आहे, म्हणजे मी काय केलं, ही टर्म जी असेल पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्हने काय केलं, मल्टिप्लाय डिवाइड केलं. देन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस, या ठिकाणी काय असेल तुमचा साइन स्क्वेअर एक्स dx, ठीक आहे ना. 1 मायनस याला मल्टिप्लाय केला तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स dx. तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. तर आय इज इक्वल टू काय होणार मित्रांनो, इंटिग्रेशन 1 मायनस साइन एक्स आपण या ठिकाणी काय असेल तुमचा कॉस स्क्वेअर एक्स dx. आता हा कॉस स्क्वेअर एक्सला काय करून देऊ मित्रांनो, सेपरेट आउट करून देऊ. तर इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, या ठिकाणी काय येणार तुमचा मायनस, ठीक आहे. इथे बसेल पहिले dx, काय असेल dx मायनस इंटिग्रेशन, या ठिकाणी काय आलं तुमचा साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, आणि या ठिकाणी काय असेल तुमचा dx. सिंपल आहे मित्रांनो. इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस काय असतो मित्रांनो तुमचा, 1 अपॉन कॉस काय असतो तुमचा सेक, ठीक आहे ना. तर मी इथे काय लिहू शकतो, मी सेक स्क्वेअर एक्स dx मायनस, हे बघा 1 अपॉन कॉस साइन अपॉन कॉस काय असतो मित्रांनो, टॅन असतो, आणि एक कॉस परत शिल्लक राहतो तुमचा या ठिकाणी, म्हणजे मी या टर्मला असं लिहितो बघा इकडे, इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन काय तुमचं कॉस एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स, आणि मग काय ते इथे dx हा आला तुमचा कॉस स्क्वेअर एक्स. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, या ठिकाणी काय असेल सेक स्क्वेअर एक्स dx मायनस साइन अपॉन काय असतो मित्रांनो तुमचा टॅन एक्स, ठीक आहे. 1 अपॉन कॉस काय असतो सेक एक्स, आणि या ठिकाणी काय आलं तुमचा dx. तर बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स काय असतो, सेक स्क्वेअर एक्स असतो टॅन एक्स, ठीक आहे ना. तर लिहून द्या टॅन एक्स मायनस ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, आणि इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, टॅन एक्स काय असतो तुमचा सेक एक्स. तर मग लिहून द्या तुमचा डायरेक्टली, या ठिकाणी काय आलं तुमचा सेक एक्स प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर, ठीक आहे ना. सिमिलरली मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल नंबर सेकंड पण होमवर्क असेल, थर्ड पण काय असेल होमवर्क असेल, फोर्थ मी सॉल्व्ह करतो, आणि फिफ्थ पण तुम्हाला काय असेल मित्रांनो होमवर्क असेल. सिंपल आहे म्हणून मित्रांनो 3 एक्झाम्पल होमवर्कला देतो, 2 मी करून देतो या ठिकाणी, ठीक आहे. तर बघा सिंपल आहे. फोर्थ पण काय मित्रांनो, डायरेक्टली फोर्थ वरती डिस्कस करूया, ठीक आहे. इंटिग्रेशन काय या ठिकाणी 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स dx. सिंपल आहे मित्रांनो एकदम. सिमिलरली या ठिकाणी पण काय करायचे, इथं मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्लसने काय करावं लागेल, मल्टिप्लाय डिवाइड. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स dx, ठीक आहे. तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, इथे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो फायनली, 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, या ठिकाणी काय असेल dx. देन आय इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे आता, या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, साइन स्क्वेअर एक्स. आयडेंटिटीज आहे आपली, ठीक आहे ना. इंटिग्रेशन या ठिकाणी काय आलं 1 अपॉन कॉस एक्स डिवायडेड बाय, या ठिकाणी काय आलं तुमचं साइन स्क्वेअर एक्स dx. या ठिकाणी आपण याला काय करून देऊ, सेपरेट आउट करून देऊ, ठीक आहे. म्हणजे इथे काय होईल, इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx प्लस इंटिग्रेशन cos
कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. सिमिलरली I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन साइन काय असतो तुमचा काय असतो मित्रांनो 1 अपॉन साइन काय असतो कोसेक. ठीक आहे ना. तर या ठिकाणी काय येणार तुमचा कोसेक स्क्वेअर एक्स dx प्लस कॉस अपॉन साइन. हे बघा या ठिकाणी आपण काय लिहू शकतो कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू 1 अपॉन काय उरेल तुमच्याकडे साइन एक्स, म्हणजे हा झाला तुमचा साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय आलं इथे कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन लिहून टाकू आपण डायरेक्ट. इथे काय आलं कॉट एक्स आणि इथे काय आलं तुमचं कोसेक एक्स, इथे काय आलं तुमचं dx. तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स काय असतो मायनस कॉट एक्स. ठीक आहे ना. इथे लिहून द्या मग मायनस कॉट एक्स प्लस या ठिकाणी काय येणार इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स काय असतो मित्रांनो कोसेक एक्स. ठीक आहे ना. इंटिग्रेशन ऑफ सॉरी या ठिकाणी काय असतं इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे असा की इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स काय असतो मायनस कोसेक एक्स. काय असतो मायनस कोसेक. ठीक आहे ना. काय असतो मायनस कोसेक एक्स असतो. म्हणजे इथे या ठिकाणी काय आलं तुमचं प्लस ॲज इट इज या ठिकाणी आलं मायनस कोसेक एक्स या ठिकाणी आलं dx. आय इज इक्वल टू तर बघा मायनस कॉट एक्स प्लस मायनस मायनस या ठिकाणी काय आलं तुमचा कोसेक एक्स सॉरी या ठिकाणी dx नाही येणार मित्रांनो. या ठिकाणी काय येणार प्लस सी आय इज इक्वल टू मायनस कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील कॉट एक्स प्लस कोसेक एक्स ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. सिमिलरली मित्रांनो बघा या ठिकाणी मी काय करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला 1/1 मायनस साइन एक्स आहे म्हणजे इंटू 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय इथे काय करणार तुम्ही 1 मायनस कॉस एक्स मल्टिप्लाय डिवाइड. या ठिकाणी मी तुम्ही काय करणार मित्रांनो 1 मायनस साइन एक्स मल्टिप्लाय डिवाइड. बाकी पूर्ण टर्म याच फॉर्मॅटमध्ये मित्रांनो काय होऊन जाणार कन्वर्ट होऊन जाणार. ठीक आहे. तर या नेक्स्ट लेक्चरमध्ये परत आपण ट्रिग्नोमेट्रिक रिलेटेडच काय करणार आहेत मित्रांनो एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही फॉर्म्युले पहिले काय करा क्लिअर करा. मी सर्वात जास्तीत जास्त व्हरायटी टाईप ऑफ एक्झाम्पल मित्रांनो नवनवीन व्हिडिओमध्ये काय करतोय या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे ना. तर एकच आहे फॉर्म्युले बघून घ्या आणि हे होमवर्कचे एक्झाम्पल सायमल्टेनियसली काय करा मित्रांनो सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. ठीक आहे. थँक्यू.